नमस्कार मित्रांनो अजून आपण आलो आहे महाराष्ट्र हवामान खात्यात. तर मित्रांनो, तर आपण आता संध्याकाळचं वातावरण बघणार आहोत. तर आत्ता वाजलेले आहे 6. तर आपण बघणार आहोत की आता कुठे कुठे पाऊस चालू झाला आहे आणि कुठे कुठे सकाळपासूनच चालू आहे. तर व्हिडिओ पुढं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज 11. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण जाऊया पुढे. तर आज आहे 16 तारीख शुक्रवार. तर आपण बघूया कुठे कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे कुठे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तर आपण बघूया 6 वाजता. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, नाशिकला सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि मुंबईला पण पाऊस चालू झालेला आहे संध्याकाळपासून. सोलापूर येथे पण दुपारपासूनच पाऊस चालू झालेला आहे आणि नांदेड येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तर आपण बोलू शकतात कोल्हापूर येथे पण सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि सोलापूर येथे पण सकाळपासूनच पाऊस चालू आहे. जळगाव येथे पण पाऊस चालू आहे. तर नागपूर येथे 30 डिग्री सेल्सिअस आणि तिथे खूप वेगाने पाऊस चालू आहे आणि तिथं गारपीट पडण्याची सुद्धा शक्यता आहे. तर इंदोर येथे पण 31 डिग्री सेल्सिअस तापमान असून पण पाऊस चालू आहे. तर भोपाळ इथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तर विजयवाडा येथे पण ढगाळ वातावरण आहे. तर आपण बघूया नाशिक येथे. नाशिकच्या साईडच्या भागाला पण खूप वेगाने पाऊस चालू आहे. जसं की पुणे, अहमदनगर, अकोला, सातारा, लातूर येथे अशा ठिकाणी खूप वेगाने पाऊस चालू आहे. तर आपण याच्यामध्ये बघूया बीड, पेटा, परत पुणे, परत बारामती, अजून लातूर, सोलापूर, सातारा, गोरेगाव, परत आपण बघू शकतो की इथे वातावरण खूप चेंज झालेलं आहे. सकाळी आपण बघितलं होतं की वातावरण कसं होतं आणि आता आपण बघतोय की वातावरण कसं झालेलं आहे. तर बघू शकतात. तर तुम्हाला सांगायचं होतं की असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे करा. तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण पुढे जाऊया. तर 7 वाजता वातावरण कसं चेंज होणार आहे. तर 7 वाजता वातावरणात चेंज येणारच. आपण बघू शकतो की नाशिक येथे पाऊस पडण्याची अत्यंत शक्यता नाही आहे. सोलापूर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नांदेड येथे पण पाऊस पडू शकतो आणि मुंबई येथे पाऊस फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. कोल्हापूर येथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे. तर विजयवाडा पण इथे पण सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि संध्याकाळपर्यंत पण ढगाळ वातावरण राहणार आहे. सुरत येथे सुद्धा ढगाळ वातावरणच राहणार आहे. नागपूर येथे पण सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहणार आहे. आपण पुणे इथे पाऊस बंद होणार आहे आणि अहमदनगर येथे पाऊस चालूच राहणार आहे. तर अकलूज येथे पण पाऊस चालू राहणार आहे. तर आपण पुढचं वातावरण बघूया, म्हणजे 8 वाजेनंतर वातावरण बघूया आपण. तर 8 वाजता काहीच चेंज होणार नाही आहे. 10 वाजता आपण बघूया डायरेक्ट सगळं वातावरण चेंज होणार आहे. तर आपण बघूया नाशिक येथे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तिथे पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. तर 2 मिनटं मित्रांनो. सोलापूर येथे पाऊस पडण्याची शक्यता पण नाही आहे. तर आपण बघू शकतात सोलापूर येथे नाही पडणार पाऊस. तर नाशिक येथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे आणि मुंबई येथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर येथे पण ढगाळ वातावरण राहणार आहे. तर आजसाठी एवढंच. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.